आज मातोश्री अकॅडमी सीबीएसईद्वारे नवरात्र महोत्सव महिला सक्षमीकरण एक संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी नामांकित डॉक्टर प्रतिभा सांगळे मॅडम, मातोश्री सीबीएसई संस्थेचे चेअरमन रामदास भाऊ दराडे साहेब, त्याचबरोबर मातोश्री ज्युनियर कॉलेज मुख्याध्यापक शिंदे सर, मातोश्री अकॅडमी सीबीएसईच्या मुख्याध्यापिका शीतल राठोड मॅम, माता पालक संघाच्या अध्यक्षा उपाध्यक्ष यांनी उपस्थिती दर्शवली. त्याप्रसंगी डॉक्टर सांगळे मॅडम यांनी महिलांची हितगुज साधली. हार्य आहे असं मला वाटतं. जसं अन्न निवारा आणि पुढचं काय मॅडम, अन्न वस्त्र निवारा हा जसा गरजेचा आहे, तसं आपल्या मुलींना एज्युकेट करणं, ह्या गोष्टी सांगणं हे सुद्धा आता पर्याय नाही या गोष्टीला, असं मला वाटतं. ती गरजेची गोष्ट झालेली आहे. आता पुढचा एकच गोष्ट मी अजून सांगू इच्छिते की भावना काय आहे. भावना आपण बघतो, आपल्या मुली आरशात जाऊन नट्टापट्टा करतात छान. आता आजकाल तर ते काय नवीन क्रॉप्स काय प्रकार आलेत की बेंबीच्या वरपर्यंतच टी शर्ट असतो, फॅशन झाली आहे. माझी मुलगी पण म्हणते याला क्रॉप्स म्हणतात आणि असं आजकाल फॅशन आहे काय. ती तर 6 वर्षाची आहे. मलाही असं वाटतं की तिला वाटतंय, तिला आवडते, छान दिसते, बाई घे. आपण नाही म्हणत नाही मुलींच्या कोणत्याच गोष्टीला, पण भावना ही नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे मे बी आपण जेव्हा लहान असू तर ती गोष्ट अशी झाली की आपली लग्न झाली, त्या पिरियडमध्ये खूप काही आपल्याला बाहेर वावरायला मिळालं नाही आणि मे बी त्यामुळे आपण काही चुकीच्या मार्गाला गेलो नाही. म्हणून आपली मुलं आपण काही संस्कार करत नाही त्यांच्यावर असा त्याचा अर्थ होत नाही. पण ह्या भावना जागृत होणं एकदम नॅचरल आहे. कॉलेजला गेल्यानंतर मित्र मैत्रिणी 9वी 10वीतच असं तयार होतं. आणि मी आता ज्या ज्या शाळांमध्ये गेले, आता ह्या उमराळे असेल, आशिवाडी असेल, अगदी पिंपळणाऱ्याची शाळा असेल किंवा धकांब्याची शाळा असेल, शिक्षकांचं तेच म्हणणं झालं किंवा आता मी मातोश्रीमध्ये आज आलेली आहे, इथे पण 9वी पर्यंतचे वर्ग आहे असं मला इतक्यात कळालं. तर ही भावना मुलांमध्ये निर्माण होणे, मुलगा असो का मुलगी असो, इट इज अ नॅचरल. आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी असतात की ज्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे बदल होतात आणि त्यामुळे मुलांमध्ये भावना निर्माण होते. पण त्या भावनांवर त्यावेळेला कंट्रोल करून त्यांना त्यांचं भविष्य काय आहे, त्यांना काय पुढे पाहिजे आहे, त्यांनी काय अचीव करायचं आहे, त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे हे शाळेमधनं तर त्यांना सांगत असतातच. पण ॲज अ कुटुंब प्रमुख, ॲज अ पॅरेंट्स, आपण त्यांचे पालक आहोत, या अनुषंगाने आपण त्यांच्याही मनावर ही गोष्ट बिंबवायला पाहिजे असं मला वाटतं. या प्रसंगी अनेक माता पालकांनी उपस्थिती दर्शवली. प्रश्नावली, संगीत खुर्ची यासारख्या खेळांचं आयोजन करण्यात आलं. महिलांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. माझे नाव शीतल राठोड, मी मातोश्री विद्यालयाची मुख्याध्यापिका. आज आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने आमच्या शाळेने आज सर्वांसाठी नवरात्र उत्सव साजरा करण्याचं आयोजन केलेलं आहे. या उत्सवासाठी खूप प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. आज आपल्याकडे बरेच माता पालक आहेत, त्यांचे काही मित्रपरिवार आहेत, सर्वजण आलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आम्ही सर्वांनी महिला सशक्तीकरण हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आहेत प्रतिभा सांगळे, त्या सहवास हॉस्पिटलच्या नामांकित डॉक्टर आहेत. त्या आपल्याकडे आज उपस्थित असणार आहेत आणि त्या आजच्या या कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांना त्यांच्या जीवनात येणारे जे पण अडचणी आहेत त्यांना कशा पद्धतीने आपण सामोरे जायचं याचं थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. याच्या या कार्यक्रमासाठी मी मातोश्री विद्यालयाच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते, स्वागत करते. धन्यवाद. मातोश्री अकॅडमी ह्या स्कूलमधून बोलत आहे. मी एक पालक आहे, पण बऱ्यापैकी 15 दिवसामध्ये खूप सुधारणा झाली आणि मुलांना पण छान वाटतंय. एक कार्यक्रम छानपैकी चालू आहेत, त्याच्यामुळे ॲडमिशन पण व्हायला सुरुवात झाली आहे. आज हा गरबाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मॅडमनी खूप छानच कार्यक्रम सुरू केले. 3-4 दिवसापूर्वी झाडं लावायचा कार्यक्रम केला, तो पण छान केला. बोरगडमध्ये पूर्ण एरियामध्ये मुलांना घेऊन आम्ही चक्कर मारली, त्याच्यामुळं पालकांमध्ये जागृती झाली, एरियामध्ये जागृती झाली. अशीच जागृती होत राहो. मातोश्री अकॅडमीचं छानपैकी काम चालू आहे. शिक्षकांचं पण लक्ष आहे मुलांवर. एवढंच बोलते आणि थांबते. नमस्ते, मेरा नाम रजनी जांगिड़ है. मैं यहाँ मातोश्री स्कूल में आई थी बच्चों को सिखाने के लिए गरबा. मुझे बहुत अच्छा लगा बच्चों को गरबा सिखाते. यहाँ के बच्चे बहुत एक्टिव है. स्कूल का कैंपस बहुत अच्छा है. सब टीचर्स ने बहुत अच्छे से कोऑपरेट किया. बच्चों के ऊपर बहुत ध्यान दिया जाता है
और सब बच्चे बहुत हैप्पीली कोऑपरेट किए और पार्टिसिपेट भी किए। अभी आप देखिएगा कितने अच्छे से उन्होंने गरबा सीखा है और परफॉर्म किया है। थैंक यू।